मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. मराठी साहित्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय घाट म्हणजे कथा. गेल्या 50 वर्षात मराठी कथा अनेक अंगांनी विकसित झाली, समृद्ध झाली. पारंपरिक, नव, आधुनिक अशा बहुविध पेहरावात ती सादर झाली. पण याही पलीकडे जाऊन महाकाव्यापर्यंत मजल मारण्याची किमया G.A. कुलकर्णी यांच्या कथांनी केली. कादंबरीच्या पटाचा आवाका असणारी जीएनची कथा हा मराठी साहित्यातील अलौकिक ठेवा आहे. 10 जुलै हा त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्तानं या असामान्य प्रतिभेच्या लेखकाच्या कथाविश्वाचा आम्ही घेतलेला हा मागोवा. G.A. नावाचं बेट. लेखक डॉक्टर केशव साठे. वाचन ओंकार गोवर्धन. कॉलेजमध्ये असताना सिनेमा हा सर्वांचाच वीक पॉइंट असतो. तसा तो माझाही होता. अमिताभ बच्चन हा जवळजवळ आम्हा सर्वांच्याच गळ्यातला ताईत होता. पण त्याचबरोबर आमचा एक ग्रुप श्याम बेनेगल या बुद्धिवादी दिग्दर्शकाच्या सिनेमांनाही जायचा. अंकुर, निशांत, मंथन हे सिनेमे आजही मला तेवढेच ताजे आणि सद्य काळाशी जोडलेले वाटतात. सिनेमाच्या बाबतीत जसं होतं तसं पुस्तकांच्या बाबतीतही आम्हाला थोडं हटके वाचायला आवडायचं. नेमाड्यांचं कोसला आम्हाला जीव की प्राण होतं. त्याचबरोबर गौरी देशपांडे, विजय तेंडुलकर, ग्रेस यांचा आमच्या भावविश्वात प्रवेश झाला होता. पुण्यात तेव्हा प्रायोगिक नाटकांचा म्हणावा तसा प्रवेश झाला नव्हता. त्यामुळे जेव्हा जेव्हा मुंबईला जायचा योग यायचा तेव्हा तेव्हा एखाद्या वारकऱ्याप्रमाणे 3 मंदिरं आमची ठरलेली असायची. छबिलदास शाळा, पृथ्वी थिएटर आणि जहांगीर आर्ट गॅलरी. इथे जाऊन आलं की कसं एकदम ताजं तवानं वाटायचं. असंच एकदा लायब्ररीत गेलो असताना G.A. कुलकर्णी यांचं काजळ माया हाती लागलं आणि झपाटल्यासारखं 2-3दा वाचलं. अत्यंत अद्भुत असा तो अनुभव होता. त्यातली विदूषक ही कथा तर G.A.च्या उत्तुंग प्रतिभेचं दर्शन घडवते. विदूषक, विजयराज, चंचला, अभयराज, ध्रुवशीला ही पात्र इतक्या ताकदीनं आपल्या समोर येतात की लेखक हा मध्ययुगातला काळ खरोखरच जगला की काय असं वाटत राहतं. या कथेतला युक्तिवाद हा इतका भन्नाट आणि चक्रावून टाकणारा आहे की तार्किकतेचे सर्व निकष त्याला पूर्णपणे लागू होत असले तरीही एका मयसभेच्या नेपथ्यात ही कथा घडते की काय असं वाटायला लागतं. एखादा निष्णात बुद्धिबळपटू पुढच्या 15-20 चाली जशा ठरवू शकतो, प्रतिस्पर्ध्याच्या प्रतिसादाच्या सर्व शक्यता लक्षात घेऊन तो आपली भूमिका पक्की करतो. आता आपल्यासारख्या सर्वसामान्यांना हा चमत्कार वाटतो, पण त्या खेळाडूच्या दृष्टीनं ती अगदी नगण्य गोष्ट असते. G.A.च्या प्रतिभेचं नेमकं असंच आहे. विदूषक मधले त्यांचे युक्तिवाद हे त्या कथानकाशी इतके तादात्म्य पाहून समोर येतात की ही कल्पनाशक्तीची आतिषबाजी न वाटता जिवंत अनुभवाचे बोल वाटतात. ही कथा मुळात छान तब्येतीत वाचण्यासारखी आहे. रंगमंचीय स्वरूपातही ती कुणा मातब्बर दिग्दर्शक नटानं सादर केली तर मराठी रंगभूमीला एक सशक्त संहिता मिळेल. या संग्रहातल्या G.A.च्या बऱ्याच कथा दीर्घ म्हणता येतील अशा ऐसपैस आहेत. एकूणच G.A.च्या साहित्यातला कथा हा घाट सर्वांचा मेरुमणी ठरावा असा आहे. कथा ही वाचकांवर प्रभाव टाकते. व्यक्ती प्रसंगातून अनेक उत्कट भावनांचं दर्शन घडवते. पण तरीही वाचकाशी त्या कलाकृतीचं नातं त्रयस्थ स्वरूपाचं असतं. कादंबरीतून मात्र वाचकाला आपल्याबद्दलच काहीतरी घडतंय, आपल्याच भावविश्वातला हा एक कोपरा आहे अशी भावना निर्माण होऊ शकते.
जीएनच्या कथा या एका अर्थानं परस्पर टोकाच्या अशा कोणत्याच दोन भावना निर्माण करत नाहीत. त्यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखा जिवंत हाडामासाच्या आपल्याच मोहल्ल्यातल्या वाटतात. पण त्यांच्या जगण्यातल्या निरर्थकतेचं, नियती शरणतेचं असे काळं कुट्ट, अगदी अभद्र वाटावं असं वास्तव ते खाडकन आपल्या तोंडावर फेकतात की आपल्या अंगावर अगदी शहारे येतात. आणि कितीही पटलं तरी ते वास्तव स्वीकारण्याची ताकद आपल्यात राहत नाही. जीएनच्या रूपकांमधून व्यक्ती व्यक्ती संबंधांच्या अतिसूक्ष्म निरीक्षणातून ते वरवर भडक वाटेल असं पण खरं म्हणजे अत्यंत वस्तुनिष्ठ चित्रण आपल्या समोर ठेवतात. रंजकता हा त्यांच्या कथेचा स्थायी भाव नाहीच मुळे, आणि म्हणून सतत प्रासादिक, कल्पित, अतिरंजित असं वाचण्याची सवय झालेल्या वाचकांना या कथांमधली धग सोसत नाही. त्यांची कथा वाचून झाल्यानंतर वाचनानंदाची परिपूर्णता आणि माणूस म्हणून कमालीचं रितेपण अशा संमिश्र भावना निर्माण होतात. केवळ शब्द वैभवावर किंवा उपमांच्या बळावर हा माणूस आपल्यावर राज्य करत नाही. भाषेतल्या लयीबरोबर वास्तवतेचं एक बियाणं त्यांनी साऱ्या कथांमध्ये पेरलं आणि आपल्याला त्या निबिड जंगलामध्ये फिरवून आणलं. ढोबळमानानं विचार करायचा झाला तर जीएनच्या बऱ्याचशा कथा शोकांतिका या प्रकारात मोडतील अशा आहेत. एक वाचक म्हणून शोकांतिका हा आपल्याला पराभव वाटतो, करुण अंत वाटतो, नियतीचा दुष्ट डाव वाटतो. पण गंमत अशी की जीएनना तसं वाटत नाही. माणूस आणि दुःख, माणूस आणि वेदना, माणूस आणि अपेक्षाभंग ही अत्यंत नैसर्गिक अशी घटना आहे असं जीएनच्या कथा सांगतात. जीएनच्या कथांमधून चेटूक, भूतपिशाच्य, अमानवी घटना यांचे अनेक वेळा उल्लेख सापडतात. काही कथावस्तूंमध्ये तर मध्यवर्ती भूमिकेत ते आपल्या समोर येतात, पण ते अंधश्रद्धा म्हणून आपल्याला कधीच जाणवले नाहीत. मानवी आणि अतिमानवी यांमधल्या धूसर सीमारेषेचं आकर्षण म्हणावं की काय, पण त्यांच्या लेखनात याबद्दलचं कुतूहल हे नेहमीच डोकावताना दिसतं. माणसांच्या भावभावना, श्रद्धा याबद्दल त्यांना अनादर वाटतो असं कधी त्यांच्या कथांमधून प्रतीत होत नाही. पण धर्मसंस्थांबद्दल त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी कदाचित चंबळ खोऱ्यातील एखाद्या अट्टल दरोडेखोराला सामील होईन, पण मी कधी एखाद्या स्वामीचा, मठाचा आणि व्यक्तीचा शिष्य होऊ शकत नाही. आध्यात्मिक उन्माद हा जीएनना मानव जातीविरुद्धचा कट वाटतो. त्यांचे विचार त्यांच्या आधुनिकतेचं दर्शन घडवतात. त्यांच्या मॅटर ऑफ फॅक्ट व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख करून देतात. जीएनच्या कथांचा पट विशाल आहे आणि म्हणून आपल्याकडील समीक्षक जीएनच्या कथा महाकाव्याच्या तोडीच्या मानतात. महाकाव्यांचा प्रचंड विस्तार, खोली, देदीप्यमान आवाका, वस्तुनिष्ठता, संपूर्ण मानव्याचा धांडोळा हे गुण जीएनच्या अनेक कथांमध्ये प्रतिबिंबित झालेले आपल्याला दिसतात. जीएनच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांचे बारीक सारीक तपशील आपल्याला अचंबित करतात. ही एवढी चित्रविचित्र माणसं यांनी कुठे आणि केव्हा बघितली? त्यांना असं टिपकागदासारखं अंतर्मनात त्यांनी केव्हा टिपून घेतलं? एवढा हा माणूस घाणा लेखक कसं जमलं त्यांना? हे खरं आहे, जीएनना माणसात रमायला आवडायचं नाही. अनेकांना ते अबोल, शिष्ट आणि आत्ममग्न वाटत. फारच क्वचित ते कुणाशी बोलत. धारवाडच्या कॉलेजमध्ये त्यांनी तब्बल 40 वर्ष इंग्रजीचं अध्यापन केलं. इंग्रजी साहित्याचं विपुल वाचन त्यांनी केलं. नेहमीचे लोकप्रिय लेखक सोडून वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या इंग्रजी लेखकांचं साहित्य त्यांना मनापासून आवडायचं. कोनार्ड रिक्टरच्या 5 कादंबऱ्यांचं उत्कृष्ट भाषांतर त्यांनी युसिस करता केलं.
निळा सावळा, हिरवे रावे, पारवा, रक्तचंदन, पिंगळा वेळा आणि सांज शकुन ही त्यांची गाजलेली आणखी काही पुस्तकं. मुलांसाठी सुद्धा त्यांनी लिहिलं. बखर बिंबाची आणि मुग्धाची रंगीत गोष्ट या मोठ्यांनीही वाचाव्यात अशाच आहेत. तृप्त समाधानी मनातून प्रतिभेचा अंकुर फुटतो ही समजूत जीएंना मान्य नव्हती. असमाधानी मनातली खळबळच प्रतिभेचा तरंग होऊन बाहेर पडते अशी त्यांची धारणा होती. प्रत्येक माणसाचं इवलसं भावविश्वही सागरासारखं अथांग कसं आहे हे जीएनच्या कथांमध्ये डोकावलं तर लक्षात येतं. स्वामी, यात्री यांसारख्या कथांमधून त्याचा प्रत्यय येतो. भाषेचा अत्यंत चपखल असा पोत त्यांच्या कथांमधून दिसतो. कधी रांगडी, राकट, खडबडीत अशा स्वरूपात, तर कधी काळजाचा ठोका चुकवणारी आर्तता आपल्याला जीएनच्या भाषेत जाणवते. मराठी मुलखापासून एवढ्या दूर राहूनही जीएनच्या भाषा वैभवाकडे पाहिलं की मराठी मातीत सतत असणाऱ्या आपल्या तथाकथित लेखकांचं उणेपण अधिकच ठसठशीत होतं. कथा प्रारूपाच्या आवाक्याबाहेरचा आशय त्यांच्या काही कथांमधून व्यक्त होताना दिसतो. माणसाची अगतिकता, जगण्यातली निरर्थकता आणि एकूणच नियतीची कधीही पाठ न सोडणारी सावली यांनी अवघं मानवी आयुष्य झाकोळून गेलेलं आहे. एवढंच सांगून जीए थांबत नाहीत, तर ते कथानक वाचकाच्या अंतर्मनातील तळापर्यंत ते लिलया नेतात आणि आपल्या मनात स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचं अनेक कूट प्रश्नांचं मोहोळ ते उभं करतात. माणसाचं काय, माकडाचं काय, स्वप्न, कळसूत्र या कथांमधून हे प्रामुख्यानं दिसतं. मानवी आकलनाच्या मर्यादांना आव्हान देत एक शड्डू ठोकून या कथा वाचकांना कह्यात घेतात. जीएनच्या कथांमधला हा स्थायी भाव त्यांच्या सर्वच साहित्यात कमी अधिक प्रमाणात दिसतो. पौराणिक आणि मध्ययुगीन संदर्भ असलेल्या कथांमधून तर जीए आपल्या समोर गॉथिक शैलीचं एक बांधकामच उभं करतात. त्यातलं नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा जीएनच्या भाषेतून आणि शैलीतून आकाराला येते. जबरदस्त वातावरण निर्मिती ते करतात. त्यात एवढा जिवंतपणा असतो की तिथल्या वातावरणाचा गंध आपल्याला जाणवायला लागतो. व्यक्तींचे स्पर्श आपल्याला होतात. त्यांनी दिलेल्या शाप उशापांचे आशीर्वाद आणि बाधाही आपल्याला होते. जीएनच्या कथासूत्रामध्ये सर्वसामान्य, अंधश्रद्धाळू, अज्ञानी, दारिद्र्यानं गांजलेल्या व्यक्तिरेखा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याच माध्यमातून ते मानवी जीवनातली अद्भुतता, प्राक्तन यांच्या अस्तित्वाला स्पर्श करतात. पण हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की जगण्यातली निष्फळता, नियतिवाद अशी गृहीतकं मनात योजून ते कथा मांडत नाहीत, तर माणसाच्या जगण्यावर त्यांनी टाकलेल्या अतितीव्र सर्चलाईटमधून ही सत्याची गाळीव रत्न निष्कर्ष म्हणून नव्हे तर एक अंतिम उत्तर म्हणून बाहेर येतात. जीएनचं कथाविश्व हे अनेक अंगांनी बहरलेलं आहे. एवढा एकलकोंडा लेखक, डोळ्यांवर सतत गॉगल ठेवून त्यांनी नेमकी कोणती दिव्य दृष्टी मिळवली होती हे सांगता येणं कठीण आहे. जीएनचा जनसंपर्क जरी मर्यादित असला तरी पत्ररूपानं मात्र अनेक ज्येष्ठ लेखक, प्रकाशक यांना त्यांच्या सर्व छटांनी भरलेल्या मैत्रीचा पुरेपूर आनंद जीएननी दिलेला आहे. जीएनची निवडक पत्र खंड 1 ते 4 हे त्या दृष्टीनं अगदी वाचण्यासारखे आहेत. श्रीपू भागवत, माधव आचवल, म. द. हातकणंगलेकर यांच्याशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार जीएनच्या स्वभावावर, जगण्याच्या शैलीवर आणि एकंदरीतच त्यांच्या जीवनदृष्टीवर प्रकाश टाकतो. सुनीताबाई देशपांडे यांच्याशी त्यांनी केलेला पत्रसंवाद हा तर त्यांच्या मनाचा आलेख वाचकांसमोर उलगडून दाखवतो. जीएनचा बुजरेपणा, शिस्त, वाचनाचा व्यासंग, बहिणीबद्दलचं प्रेम, लहानपणी बघितलेल्या गावाकडच्या विलक्षण आठवणी
त्यांची विश्लेषक वृत्ती आणि त्याही पलीकडे जाऊन पत्रातील निरागस संवादाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला आपल्या स्नेहरज्जूने बांधण्याची अद्भुत किमया असे असंख्य कवडसे आपल्याला या पत्रांमधून दिसतात. पत्रांच्या माध्यमातून साहित्य विश्वाचा प्रचंड कॅनव्हास जीएननी उभा केला आहे. अगदी जाता जाता सहजपणे ते आपण वाचलेल्या इंग्रजी साहित्याचे, सिनेमांचे संदर्भ देतात. माणसाच्या वागण्याच्या तपशिलाकडे अगदी मुळाशी जाऊन गांभीर्यानं पाहणं आणि त्यावरून निष्कर्ष मांडणं ही जीएनची विचार पद्धती एखाद्या शास्त्रज्ञाला शोभेल अशीच आहे. अनेक सुप्रसिद्ध लेखक, कवी यांच्याबद्दलची मतं त्यांनी मोकळेपणानं मांडलेली आहेत. खाजगी पत्रव्यवहारात स्पष्ट वक्तेपणा आपोआपच येतो आणि कोणतीही भीड न ठेवता आपली वस्तुनिष्ठ मतं मांडायची मोकळीक यामध्ये मिळते आणि ती या खंडांमधून सतत जाणवत राहते. जी.ए. कुलकर्णी या माणसाबद्दल अनेक वाचकांना आणि लेखकांना कुतूहल होतं, आजही आहे. कुठल्याही सभा समारंभात ते कधी दिसले नाहीत की साहित्यिक परिसंवादात ते सहभागी झाले नाहीत. तथाकथित साहित्य व्यवहारात, उत्सवात सामील न होता हा एकांडा लेखक सदैव जगण्याचा धांडोळा आपल्या साहित्यातून घेत राहिला. ब्रिटिश माणसाची मनोवृत्ती त्यांच्यात पुरेपूर भिनलेली दिसते. अगदी शिस्तबद्ध व्यवहार, कुणाच्याही व्यवहारात नाक न खुपसण्याची वृत्ती आणि त्याचबरोबर आपला एकांत, आपलं वैयक्तिक आयुष्य यामध्ये त्यांनी कधीही कुणालाही ढवळाढवळ करू दिलेली नाही. गिरीश कार्नाडांसारख्या लेखक कलावंतालाही त्यांनी भेट दिली नव्हती. सुलभा देशपांडे यांनी त्यांना एकदा कथेच्या हक्काविषयी चर्चा करण्याकरता भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता त्यांचे सर्व हक्क हे प्रकाशकाकडे आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधा असं जीएननी नम्रपणे कळवलं होतं. असा हा कलंदर लेखक. अनेकांना त्याचं आकर्षण वाटायचं. चित्रकार सुभाष अवचट यांनी या व्यक्तिमत्वावर एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जीएनच्या घराचं छायाचित्र रेखाटलेलं असून त्याला भलं मोठं कुलूप लावलेलं आपल्याला दिसतं. मी गेल्या वर्षी काही कामानिमित्त हुबळीला गंगूबाई हनगल यांना भेटायला आणि त्यांचं काही चित्रीकरण करण्याकरता गेलो होतो. माझ्याबरोबर प्राध्यापक डॉक्टर कमलाकर परचुरे होते. येताना मी जीएनचं धारवाडमधलं घर बघून आपण पुढे जाऊ अशी एक कल्पना मांडली. तेव्हा तेही तयार झाले. मालमड्डी या भागात महत् प्रयासानं त्यांचं घर शोधून काढलं. सुदैवानं त्यांच्या घराशेजारीच राहणारं एक कुटुंब जीएनना ओळखत होतं. त्यांनी अतिशय आत्मीयतेनं जीए कसे दिसायचे, ते सायकलवर कसे जायचे, फारसे कुणात मिसळण्याची त्यांना आवड कशी नव्हती अशी माहिती पुरवली. जीएनची लेखन साधना पाहिलेल्या आणि त्यांच्या कथांचा मूळ साक्षीदार असलेल्या त्या वास्तूचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आपल्या आवडत्या लेखकाचं घर बघितल्याचं समाधान काही औरच असतं. पण एक गोष्ट मात्र नक्की, जी.ए. कुलकर्णी यांच्या कथा एकदम पचनी पडतील असं नाही. बऱ्याच वेळा त्या महत् प्रयासानं वाचाव्या लागल्याचं माझे काही मित्र मला सांगतात. पण मला मनापासून असं वाटतं की जीएनच्या लेखनात दुर्बोधता नाही. त्यांनी योजलेली भाषाशैली, रूपकं ही समजायला बिलकुल कठीण नाहीत. कथानकाला आणि व्यक्तिरेखांना भिडण्याचा त्यांचा अप्रोच समजला की सूरगाठीसारखं सगळं उमजत जातं. त्यांच्या कथांचं नेपथ्य, व्यक्तिरेखांची मांडणी आणि त्यांच्या परस्पर संबंधातला एकजिन्सीपणा जीए गोळीदार पद्धतीनं आपल्यासमोर ठेवतात. मैत्री, वैर किती टोकापर्यंत जाऊ शकतं हे त्यांच्या कथांमधूनच अनुभवावं. माणसामाणसांमधले भावबंध मोठ्या आत्मीयतेनं टिपणारे गुरुनाथ आबाजी उर्फ जी.ए. कुलकर्णी हे मराठी साहित्यातलं एक महत्वाचं पर्व आहे. दुःख, वेदना याच चिरंजीव आहेत, शाश्वत आहेत असं मानणारा हा लेखक.
त्यांच्या असंख्य पात्रांच्या आयुष्यामध्ये येणारी गाडाभर दुःख त्यांनी एखादी आरास करावी तशी नटवली. त्या सगळ्या वेदनांची आणि घटनांची परिणिती दुःखात होण्याचं एक चिवट समर्थन त्यांनी केलं. आणि ही केवळ कारागिरी नव्हे तर मानवी जीवनातल्या शोकांताची पूर्ण कल्पना असलेल्या एका द्रष्ट्या तत्ववेत्याची ती अमराक्षरं आहेत. झापडबंद निरस आयुष्य जगत असताना आपण करत असलेल्या कंटाळवाण्या प्रवासात जी.ए. कुलकर्णींसारखे वटवृक्ष ज्यांना भेटतात आणि त्याखाली थोडं थांबण्याची इच्छा ज्यांना होते ते खरे भाग्यवान. कारण सुखासीनता, जीवन मरणाचा खेळ आणि तो खेळत असताना क्षणाक्षणाला आपली प्रगट होणारी लालसा आणि त्याचाच परिपाक म्हणून निर्माण होणारी भाबडी श्रद्धा हे सगळेच निरर्थक आणि वांझ थांबे आहेत. ही जाणीव होणं म्हणजे एका अर्थानं सगळंच मिळवणं नाही का? आत्ता आपण ऐकलात डॉक्टर केशव साठे लिखित ओंकार गोवर्धन यांच्या आवाजात जी.ए. नावाचं बेट हा लेख. हा लेख जुलै 2009च्या मेनका मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाला होता. ही मेनका प्रकाशनाची 2022ची प्रस्तुती आहे.